नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवूया एक पारंपरिक रेसिपी तवसळी। तवसळी करण्यासाठी मी इथे घेतले 3 मध्यम आकाराच्या काकड्या। सगळ्यात आधी आपण किसून घेणार आहोत आणि या सगळ्या साली अशा काढून घ्यायच्या। अशा तऱ्हेने आपल्या तिन्ही काकड्या किसून घेऊया। या इथे 3 काकड्या मी किसून घेतल्या आहेत। त्याच्यानंतर मी घेतलाय 2 वाट्या गव्हाचा रवा, याला केशरी रवा पण म्हणतात, बाजारात सहज मिळतो। आणि 1 वाटी घेतले तांदळाचा रवा। तांदूळ थोडेसे धुवून फॅन खाली ठेवले आणि सुकल्यावर त्याचा बारीक रवा करून घेतलाय। 1 वाटी काजूचे तुकडे, 2 वाटी शेंगदाण्याचे कूट करून घेतलाय शेंगदाणे, 1 वाटी खोबरं, थोडीशी वेलची पूड। वेलची पूड जास्त नाही घालायची कारण आपल्या काकडीचा फ्लेवर तसाच राहिला पाहिजे, म्हणून एकदम थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। आणि इथे मी घेतलंय 3 वाट्या गूळ। हे तुम्ही कमी पण करू शकता, पण तवसळी थोडी गोडच चांगली लागते म्हणून 3 वाट्या घेतलेला आहे। तवसळी करायला सुरू करूया। कढईत घालूया 2 चमचे तूप। तूप गरम झालं की याच्यात आपले दोन्ही रवे भाजून घ्यायचे। अगदी मंद गॅसवर सुरुवातीला थोडा गव्हाचा रवा भाजून घेऊया आणि त्याच्यातच घालूया तांदळाचा रवा। हे दोन्ही रवे मंद गॅसवर आपण 5 मिनिटं भाजून घ्यायचे। आपला रवा आता छान फुललेला आहे। एक मंद सुवास यायला लागला की आपण ओळखायचं की आपला रवा तयार आहे। आता याच्यात घालूया आपण किसून ठेवलेली काकडी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। याच्यातच घालूया गूळ, आता आपण गूळ घातल्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे। याच्यात घालूया थोडंसं मीठ, काजूचे तुकडे, शेंगदाण्याचं कूट आणि 10 मिनिटं शिजत ठेवूया। दहा मिनिटानंतर हे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे। याच्यात घालूया खोबरं आणि वेलची पावडर। हे सगळं आता तयार आहे। आता हे सगळं आपण बेक करणार आहोत। इथे मी घेतलेले आहेत 2 कुकरचे डबे, कारण मी तवसळी कुकरमध्येच बेक करणार आहे। थोडासा बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याच्यावर लावायचं थोडंसं तूप आणि छान ग्रीस करून घ्यायचे। तर कढईतलं सगळं मिश्रण मी या 3 डब्यामध्ये घातलंय। हे 2 डबे आपण कुकरमध्ये बेक करणार आहोत आणि हा 1 डबा एअर फ्रायरमध्ये। तवसळी बेक करण्यासाठी मी हा कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे। याच्यात काहीच घातलेलं नाही, फक्त ही रिंग घालते आणि कुकरची शिट्टी ही बाजूला काढून ठेवायची।
एक 5 मिनिटं प्रीहीट झाला की मग त्याच्यात आपण कुकरचे डबे ठेवूया। कुकर आपला हा प्रीहीट झालेला आहे। आता याच्यात ठेवूया कुकरचं भांडं। लक्षात ठेवा, मी कुकरमध्ये पाणी घातलेलं नाही आहे किंवा मीठ किंवा काहीच घातलेलं नाही आहे। कुकरचं झाकण लावून घेते। बरोबर 15 मिनिटांनी आपण चेक करूया। आपला एअर फ्रायर पण मी 5 मिनिटं प्रीहीट करून ठेवला होता। त्याच्यात घालूया हा डबा आणि 10 मिनिटं एअर फ्रायरमध्ये बेक करायला ठेवूया। बरोबर 15 मिनिटांनी मी कुकर उघडते। आता आपण चेक करूया। आपल्या सुरीला काहीच लागलेलं नाही आहे, म्हणजे आपली तवसळी व्यवस्थित बेक झालेली आहे। आता थोडीशी थंड झाल्यावर आपण ही काढून घेऊया। आणि इथे आपली एअर फ्रायर मधली पण तवसळी तयार आहे। आपली एअर फ्रायर मधली तवसळी कशी बेक झाली आहे बघूया। डिमोल्ड करते। छान बेक झालेली आहे। आणि हे आपले कुकर मधले डबे आहे, हे उघडून बघूया। आपली कुकर मधली तवसळी पण छान बेक झालेली आहे। आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।